नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कहाणी कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पुराणानुसार तुळशीचे रोप हे देवीचे अवतार मानले गेले आहे. म्हणून घरात दुसरे कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्कीच असावे असे म्हणतात. आपल्या दारात लावलेले तुळशीचे रोप हे नकारात्मक ऊर्जेचा नाश तर करतेच, त्यासोबतच आपल्याला काही संकेतसुद्धा देते. हे संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी निगडीत असतात, कारण तुळशीचे रोप वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेतात किंवा येणारे संकट आधीच माहीत होतात व आपल्याला विविध स्वरूपात हे संकेतसुद्धा मिळतात. घरात जर देवी लक्ष्मीचे आगमन होणार असेल, तर घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल, तर आपल्याला तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती मिळते किंवा संकेत मिळतात. कोणते आहेत ते संकेत? चला तर मग जाणून घेऊयात. तुळशीची पाने ही छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की घरात आनंद दिसतो किंवा आनंद आहे असं लगेच ओळखून जा. कधीकधी घरातील तुळशीमध्ये बदल होतो, म्हणजेच तुळशीची पाने गळू लागतात, तुळस सुकू लागते. आणि जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असा काही बदल तुम्हाला जाणवला असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण घरातील तुळस काही संकेत देत असते. कारण तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते जाणून घेऊयात. सुकलेली तुळस ही घरातील अजिबात चांगली नाही, कारण सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. काही कारणास्तव तुमच्या घरातील तुळस सुकली असेल, तर घरात काहीतरी भांडण-तंटे किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याचीही शक्यता असते. तुळस जर समजा तुमची घरातली सुकायला लागली असेल आणि तर काय करायचं, तर ती तुळस ही काढून टाकायची आणि त्या जागी आपण नवीन तुळस ही लावायची. असं म्हणतात की घरची तुळस ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेते, त्यामुळे ती सुकते. त्यामुळे तुळस सुकत असते. घरातील तुळस काहीही न करता सुकत असेल तर आणखीन काळजी घ्यायला हवी. काही जणांकडे काय असतं की काही केल्यात तुळस टिकतच नाही, कितीही नवीन तुळस आणून लावली तरी देखील ती टिकत नाही. असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता कधीच नसते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी दारिद्र्य, अशांती आणि क्लेश असतो, अशा ठिकाणी सुद्धा तुळस ही टिकत नाही. जर घरात खूप अस्वच्छता असेल, तर आत्ताच घराची स्वच्छता राखा, कारण घरातील कलह मिटवून आनंद जर आणण्याचा प्रयत्न केला आपण, तर तुळससुद्धा आपल्या घरात ही टिकून राहील. दुसरं म्हणजे तुळशीच्या शेजारी दुसरे रोप असतील तरीसुद्धा याचा अर्थ की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे किंवा तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो. तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचे नेहमी संकेत सांगत असतात. समजा जर तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात, याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे किंवा कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छाही पूर्ण होणार आहे. पुढचा म्हणजे तुळशीची हिरवीगार पाने आपोआपच गळून पडत असतील, तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी यासारख्या समस्या या उद्भवू शकतात. घरातील आपसी संबंध किंवा पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. असं जर होत असेल, तर विनाकारण क्लेश होण्यापासून जर तुम्हाला वाचायचे असेल, तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला खूप सुखसमृद्धीची प्राप्ती होते. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद हे स्वीकारत नाहीत. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट हे येत नाही. जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो, तो सर्व आजारापासून नेहमीच लांब राहतो. अशा प्रकारे तुळस चांगले किंवा वाईट वेळ येण्यापूर्वी आपल्याला हे संकेत देत असते.
तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.